जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या मोरेवाडी येथील भारतीनगरमध्ये मैत्रीण महिला मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात महिला शक्तीचा उत्साह मैत्रीण महिला मंडळाच्या अध्यक्षा संस्थापिका सिद्धी कारंडे यांनी महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं यासाठी हे मंडळ सुरू केलं होतं। आज या मंडळामध्ये जवळजवळ 200 महिला सहभागी झाल्या आहेत। या कार्यक्रमात कला आणि आत्मविश्वासाचा जल्लोष पाहायला मिळाला। महिला भगिनींच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कला गुणदर्शन स्पर्धांनी आणि सन्मान सोहळ्याने कार्यक्रमाला रंगत आणली। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, करवीर पंचायत समिती सदस्या डॉक्टर शिल्पा हजारे, मोरेवाडीचे लोकनियुक्त सरपंच आनंदा विठ्ठल कांबळे तसेच पाचगावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि पारितोषिक वितरण करण्यात आले। महिलांमधील दडलेली कला, कौशल्ये आणि नेतृत्व गुणांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात महिलांनी गायन, नृत्य, कला सादरीकरण, स्पर्धा आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमधून आपले कौशल्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली। या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे मैत्रीण महिला मंडळातील सर्व महिलांनी एकसारखा ड्रेस कोड परिधान करून कार्यक्रमाला वेगळीच शोभा आणली। या एकसमान वेशभूषेमुळे महिला एकजुटीचा आणि ऐक्याचा सुंदर संदेशही देण्यात आला। या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून तारा न्यूजने विशेष कव्हरेज केले। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तारा न्यूजच्या रिपोर्टर सुरेखा शेजाळे यांचा देखील सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सारिका पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्रीण महिला मंडळाच्या अध्यक्षा सिद्धी गणेश कारंडे, उपाध्यक्षा माधुरी अनिल उबाळे, सचिव पद्मा पांडुरंग नेर्लेकर तसेच कमिटी सदस्य सारिका विनायक पाटील आणि दीपाली सुभाष देसाई यांनी परिश्रम घेतले। मार्गदर्शक म्हणून गणेश कारंडे, हरीश कारंडे आणि उमाकांत आवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या शेवटी अर्जुन कदम यांनी उपस्थित मान्यवर, महिला भगिनी आणि नागरिकांचे आभार मानत समारोप केला। या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। अनिल उबाळे, जागतिक महिलाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज सगळे छानपैकी ड्रेस कोड आपला ठरलेला, खूप दिवस इच्छा होती की एकसारखा ड्रेस, म्हणजे 2 वर्ष चाललं होतं मनामध्ये, पण ते आज पूर्ण झाली। मी सौ सारिका विनायक पाटील, राहणार भारतीनगर, मैत्रीण महिला मंडळाची कमिटी सदस्य। आज हे मंडळ जे आहे, या मंडळात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात। या मंडळाच्या अध्यक्षा सिद्धी कारंडे, त्याचबरोबर उपाध्यक्षा माधुरी उबाळे, त्याचबरोबर सचिव पद्मा नेर्लेकर, कमिटी सदस्य मी स्वतः सारिका पाटील, त्याचबरोबर दीपाली देसाई। महिला म्हणजे एक लालित्यपूर्णत्वाची देवी। पूर्वीच्या काळी ती अबला म्हणून जगत होती, पण आत्ताच्या काळी ती सबला म्हणून जगते। या सगळ्या महिलांना एकजूट करण्याचं काम हे मैत्रीण महिला मंडळ नेहमीच करत आलेलं आहे। पूर्वीच्या आम्ही आलो ज्या वेळेला या ठिकाणी, त्यावेळेला या मंडळामध्ये फक्त 5 महिला होत्या। आज भरपूर महिलांचा इथं वटवृक्ष झालेला दिसतो। खरंच खूप छान पद्धतीने हे मंडळ चाललेलं असते। गेली वर्षभर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विविध उपक्रम, यातून प्रत्येक उपक्रम घेत असताना यातून सामाजिकता अतिशय छान पद्धतीने जपली जाते। प्रत्येक मैत्रिणीची मानसिकता जपली जाते, त्याचबरोबर भावनेचा ओलावाही जपला जातो। प्रत्येकाच्या सुखदुःखात, अडीअडचणीत हे मैत्रीण महिला मंडळ नेहमीच सक्रिय असतं। आणि असं म्हटलं जातं, महिला म्हणजे लालित्यपूर्णत्वाची देवी। सिद्धी, शक्ती, धैर्य, एकजूट, चिकाटी, कुशलता या सगळ्या बाबींना घेऊन एकवटून हे मैत्रीण महिला मंडळ नेहमीच अग्रेसर असतं। आणि या मैत्रीण महिला मंडळाच्या वतीनं आजच्या या मैत्रीण महिला मंडळाच्या जागतिक महिला दिनाच्या सर्व मैत्रिणींना खूप 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 अशा मनस्वी शुभेच्छा। धन्यवाद। या मैत्रीण महिला मंडळमध्ये बरेच दिवसापासून, म्हणजे बरेच वर्षापासून हे मंडळ आपलं चालू आहे। ह्याच्यामध्ये सिद्धीताई आपल्या जे आहेत ते अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, आपल्या उबाळे मॅडम, बाकीच्या जे आहेत सदस्य, सगळ्यांचं काम खूप मनाने आणि उत्स्फूर्तपणे चालू असतं इथं। आणि मैत्रीण म्हटलं की एकदम जीवाभावाची मैत्री जशी असते तसं इथं आपल्याला सगळ्यांना त्या एकत्र आणत असतात आणि वेगवेगळ्या गुणांना, कला गुणांना आपल्या वाव मिळत असतं इथं। आता थोड्याच वेळापूर्वी आपले ते कार्यक्रम झाले, जसे म्युझिकचे होते, गाण्यांचे होते, खेळ झाले बरेच। आणि दरवर्षी हा प्रोग्राम आपण घेत असतो इथं।
खूप म्हणजे सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम या मैत्रीण महिला मंडळाकडे असतो. आणि इथे कसं आहे, इथं महिला बचत गट ही आहे, परत त्यांची बिशी योजना पण असते. मग त्याच्यामध्ये जे सदस्य आहेत त्यांना म्हणजे महिला जे उद्योग करणारे आहेत त्यांच्यासाठी पैशांची वगैरे हे जे असते स्कीम खूप चांगली असते. सगळ्यांना त्या एकत्र आणून दर महिन्याला जमा झालेला जो रक्कम असतो त्यापैकी त्या सगळ्या महिलां ज्यांची गरज असते त्यांना ते देत असतात. हो, थँक्यू. मंगला निपाणीकर. मला महिलांना 1-2 शब्द बोलायचे आहेत. स्त्री म्हणजे शक्ती, प्रेम आणि धैर्याचं संगम. स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. स्वप्नांना पंख द्या आणि यशाचे आकाश कवेत घ्या. आणि स्वतःचं अस्तित्व आपण स्वतः निर्माण केलं पाहिजे. महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्व महिलांना जेवढ्या आपल्यासमोर जमलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण प्रत्येक वर्षी ह्या मंडळामध्ये महिला मेळावा घेतला जातो. महिलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. इथे येऊन बरेच कार्यक्रम म्हणजे वर्षात जेवढे काय हे असतील ते सगळे करतात. त्यामुळे महिला एकजूट होऊन महिला शक्ती इथं दिसून येते. आता एक थोड्या वेळापूर्वी आला असता तर पूर्ण महिलांची शक्तीच इथं निर्माण झाली होती. आणि अशाच आपण खूप खूप सगळ्या एन्जॉय करू. मैत्रीण महिला मंडळामध्ये आपण सगळ्या एन्जॉय करू. आपल्या महिला मंडळाच्या ज्या सदस्य, अध्यक्ष, खजानीस, उपाध्यक्ष ज्या काय असतील त्यांचे पण खूप खूप आभार. माझं नाव रंजना राजाराम कारंडे. मी इथं जवळजवळ 25 वर्ष झालं राहतो आहे. इथं पहिला सुविधा काहीच नव्हती. आता ज्या वेळेला इथं आता सुविधा झालेत. आता सिद्धी कारंडेनं माझी सुनबाई आहे ती इथं जवळजवळ 15 ते 20 वर्ष होत आला. आता महिला बचत गटाचा हा कार्यक्रम चालू केलेला आहे महिला मंडळाचा. आता ज्या वेळेला महिला मंडळ होते त्यावेळेला जवळजवळ 15 ते 20च बायका होत्या. आता जवळजवळ 100 ते 150 बायका झालेल्या आहेत. सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवायचा आहे. ते मला एवढा आनंद होतो की इथं माझ्या सुनबाईला म्हणजे सिद्धीला एवढ्या सगळ्या बायका मानतात. ते मला खूप खूप अभिमान वाटतो. तिचा अभिमान वाटतो खूप खूप. हॅलो, नमस्कार. माझे नाव मंगल पाटील आहे. हायस्कूल टीचर होते, रिटायर झाले. आणि ह्या रिटायरमेंटनंतर आमच्या ह्या माधुरी उबाळे भेटल्या आणि त्यांनी आम्हाला ह्या मंडळाबद्दल माहिती सांगितली. आणि इथं आल्यापासून मला बरेचसे उपक्रम ह्यांचे खूप आवडले. अगदी म्हणजे स्त्री शक्तीचे उपक्रम जे काय असतील ते सगळे या मंडळात होतात. आणि ह्या सगळ्या सणवाराला प्रत्येक गणपती असू दे किंवा नवरात्र असू दे खूप खूप सुंदर कार्यक्रम घेतात. अगदी होम झाल्यापासून सगळं दुर्गा सप्तशती वाचन वगैरे सगळं झालं. आणि ह्या महिला मंडळांना खूप छान वेळ जातो त्यांचा. आणि आम्ही एकत्र गुण्यागोविंदानं नांदतो इथं. आणि ज्या चौघीजणी आहेत, पद्मा, माधुरी उबाळे आणि सिद्धी कारंडे, देसाई मॅडम, ह्या सगळ्यांनी मिळून खूप छान चालवलं आहे हा मंडळ आपलं. आणि इतक्या महिला एकत्र आणणं म्हणजे जरा अवघड असते, पण त्यांनी खूप छान केलेलं आहे. ह्या मंडळाचं आम्हाला कौतुक वाटतं त्यासाठी. आणि सारिका पाटील मॅडम पण पुढं असतात इथं, त्यांच्यामुळं इथले स्टेज सावरलं जातं. थँक्यू. मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे आपल्या मैत्रीण महिला मंडळाचा सुगंध असाच दळवत राहून दे. आपली साथ अशीच कायमस्वरूपी मिळून दे. आपण एकत्र येऊन नवीन उपक्रम राबवू दे आणि सगळ्यांचा विकास असाच होऊन दे. महिला मंडळाकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी ज्योती अशोक शिंदे. ह्या महिला मंडळात येऊन मला 2च वर्ष झाली, पण इतकं त्यांनी व्यवस्थित नियोजन आणि इतकं छान हे केलं. ह्या वर्षी तर महिला मंडळातर्फे सगळ्यांना एकसारखा ड्रेस कोड दिला. याबद्दल तर खूप खूप इतकं छान वाटतं. आणि इथं नवरात्रीचं गणेशोत्सवाचं कार्यक्रम होतं, इतके सुंदर होतात ना. आणि इतकं मन रमतं. म्हणजे भांडं लागलं तर 2 स्त्रिया असं भांडल्यासारख्या म्हणतात. खरं इथं एवढ्या 100-150 स्त्रिया आपण इतक्या एकजुटीनं आणि एकोपानं राहतात. त्यामुळे मला ह्या महिला मंडळाचं खूप कौतुक करायचं वाटतं. धन्यवाद. मी पद्मा पांडुरंग नेर्लेकर, मैत्रीण महिला मंडळाची सचिव आहे. एकत्र येणे ही संस्कृती आहे. आम्ही या संस्कृतीला जपत हा महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम साजरा करत आहे. सगळ्यांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सिद्धी कारंडे, महिला मंडळ अध्यक्ष. आता इथं खूप जणांनी कौतुक केलं आणि कौतुक करण्यासारखं एवढं नाही. ॲक्च्युली तुम्ही सगळे आहात तर आम्ही आहोत. तुम्ही सगळे आलात तर हा कार्यक्रम आहे.
आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे हा कार्यक्रम फुलला जातो. तर तुमच्या सगळ्यांनी येणं गरजेचं आहे. नेहमी कार्यक्रमला अटेंड राहता, त्यामुळे हा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं होतो. म्हणजे तुमची सगळ्यांची साथ आहे म्हणून आपण हे मंडळ आहे, हे आपलं मंडळ आहे. आणि आज जागतिक दिनानिमित्त मी आपल्या मैत्रीण महिला मंडळाला महिला दिनच्या शुभेच्छा देते. नमस्कार. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.